शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आपण आज डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आहोत. तर 2 दिवसामध्ये जे काही हवामान खात्यानं अंदाज दिला होता त्याप्रमाणे आपल्याला काल रात्री देखील पाऊस झालेला आहे. काही भागामध्ये गारपीट देखील झालेली आहे. तर ज्या बागा आत्ता सेटिंग अवस्थेमध्ये आहेत, तर त्या बागांनी थोडीफार प्रमाणामध्ये कळीमध्ये मादी कळीमध्ये जर पाऊस थोडाफार 2-4 टिपके जरी गेले तरी देखील त्यामध्ये परागकण खराब होऊन ती मादी गळण्याची जास्तच शक्यता आहे. तर त्यामध्ये घाबरून न जाता त्या शेतकऱ्यांनी देखील फवारण्यांमध्ये ॲमिनो ॲसिडचं प्रमाण थोडं वाढवायचं आहे. आगार थोडा निघेल, पण ॲमिनो ॲसिडचं प्रमाण थोडं वाढवायचं आहे. कुठल्याही प्रकार तुमचं फंटॅक प्लस ब्रँड आहे समजा, पण कुठलंही औषध तुम्ही त्यामध्ये वापरू शकता ॲमिनो ॲसिड बेसमधलं. तर त्यानंतर कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे तुम्ही चांगल्याच क्वालिटीचं घ्यायचं आहे. कारण कॅब्रोटॉप झालं, नेटिव्ह झालं, कस्टोडिया झालं, या प्रकारामध्ये सुद्धा पाकळी करपा किंवा तुमची कळीगळ हे जे काही मागं कळीला जी पाठीमागं भुरी येते त्यामुळे देखील कळी ड्रॉपिंग होण्याची शक्यता जास्त असते. हे झालं सेटिंग पिरियडवर. ज्या बागा ह्या अशा सेटिंगच्या पुढे गेलेल्या आहेत, ह्या अशा अवस्था, तर याला पाकळी करपा येण्याचे जास्त चान्सेस असतात या बागेमध्ये. तर या मित्रांनी देखील घाबरून न जाता, काल जर पाऊस झालेला असेल तर 100%च आज आता वातावरण खूप तापलेलं आहे. साधारणतः स्कोर कवच किंवा तुमचं नेटिव्ह किंवा रोको आणि एखादं कीटकनाशक हे देखील तुम्ही त्यामध्ये घालू शकता. रिझल्ट मस्त येतात, परंतु या दिवसामध्ये दिसून येत नाही. हे अजून एक 12 ते 13 दिवसानंतर बऱ्यापैकी किंवा 15 दिवसानंतर बऱ्यापैकी पाकळी करपा ह्या बागेच्या स्टेजला आपल्याला दिसून येतो. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येकाच्या बागाच्या स्टेजनुसार फवारणी घ्या. आत्ता सेटिंग पिरियडच्या बागा आणि सेटिंग झालेल्या बागांना फवारण्या सांगितल्या. ज्यांच्या बागा आज सध्या आपल्याकडे पण बागा आहेत, ज्यांच्या बागा उतरण्याच्या कंडिशनला आहेत किंवा 1-1.5 ते 2 महिन्याच्या फरकानंतर येणार आहेत, तर त्या बागांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुरशीनाशकामध्ये नेटिव्ह किंवा इन्फिनिटिव्ह ह्या दोन्ही मॉलिक्यूलचा चांगल्यापैकी रोल आहे, कामही चांगले करतात. त्याचबरोबर काहींकडं कॅब्रोटॉप असेल तेसुद्धा या वातावरणामध्ये बऱ्यापैकी चालतं. नसेल तर फवारण्या 100% करा. या दिवसामध्ये बागेमध्ये जास्तीत जास्त कूज येण्याची आणि गळ होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर फळं तडकतात. तर त्या फळं तडकण्यासाठी देखील जर पाऊस झालेला असेल, तर गारपीट झालेली असेल तर त्याच्यावरती पर्याय शक्यतो काढता येत नाही, कारण प्लॉट हा तेल्यावरती जात असतो. पण जर पाऊस झालेला असेल तर नक्कीच त्या बागेमध्ये कॅल्शियम बोरॉनच्या हात एक 4 दिवसानंतर काढायचा आहे. पण आत्ता बुरशीनाशक आणि कीटकनाशक नक्कीच काढा, त्याचे देखील रिझल्ट येतात. आपण देखील आपल्या भागामध्ये पाऊस झाला आहे का, किती प्रमाणात झाला आहे किंवा गार झालेली आहे का आणि आपली बाग काय स्टेजला आहे, कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.